सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास अजरामर आहे. तो का? इथे आल्यावरच आपल्याला त्याची प्रचिती येते. सध्या मी आहे नाणेघाट आणि माळशेज घाटाच्या दरम्यानच्या परिसरामध्ये. हा जो सह्याद्री तुम्ही इथे बघत आहात, विशाल सह्याद्री, आणि या सह्याद्रीच्या कुशीत राहणारी आपली महाराष्ट्राची माणसं, महाराष्ट्राची संस्कृती, आज त्याची एक भेट मी तुम्हाला करून देणार आहे. नमस्कार काकाजी, काय करतात आपण इथे? शेळ्या वगैरे तुमच्या आहेत का इथे? कोणतं कोणतं गाव म्हणायचं हे? निमगिरी. निमगिरी निमगिरी म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये? तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. ओके. आणि इकडे पुढे कुठला आहे? तिकडे मोठपार गावाला रान. हा, जिल्हा ठाणे. नाही जुन्नर. जुन्नरच का? पुणे. पुणे पुणे. पुणे पुणे. तुमची शेती कुठे इथे? शेती अटारी तिथून वर आम्ही लागलो पार अच्छा, काय काय पारिटापर्यंत वर. शेतीमध्ये काय काय असतं तुमच्याकडे मग? शेतीमध्ये आता भात 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 सोडून का नाही काय. कोणता भात लावता तुम्ही म्हणजे? इंद्रायणी, आंबेमोर. आंबेमोर. आणि त्याची लागवड तुम्ही पावसाळ्याच्या पूर्वी करत हा मग केली ना. आता पाऊस आता आवणी झाली पूर्ण, लागवड झाली. आता फक्त दीपावळीला येठाळ नाही. पाऊस कसा असतो इकडे? अहो लय पाऊस असतो. अहो तुम्ही आता आलो याच्या माग आलाच ना, लय भरपूर पाऊस आता. फार एक दिवस बंद ना, रातभर दिवसभर पाऊस चालू. मग हे जे मुलं आपले असतात शाळा वगैरे, यांच्या कुठं असतात? शाळा इथं आहे ना खटकाळ्याला, आमच्या गावात निमगिरीला 10वी-12वी पर्यंत आहे ना शाळा. म्हणजे 6 महिने पाऊस असतो पूर्ण? हा 6 महिने पाऊस पूर्ण. मग अजून आता भात शेतीच्या व्यतिरिक्त अजून काय तुमचे उद्योग आहे तिकडे, व्यवसाय आहेत? आता युद्ध आता फक्त भाताच लावायचे आणि मग ते पडलं आपलं येटाळायचे करे. मग अजून कोणतं पीक घेता या शेतामध्ये? आता मग गहू, हरभरा, वाल, कडवाल, गोडवाल, हे जे येटाळून झालं का हा हा, मग गहू हरभरा करायचा. ते ना पोत पोता 2-2 पोते होते. किती शेती तुमच्याकडे? अहो शेती मस्त आहे. किती किती बिघा शेती तुमच्याकडे? बिगार हा? ते 5 एकर. 5 एकर आहे का? ठीक आहे. अजून काय सांगाल बरं मग आता या डोंगराबद्दल? काय सांगाल? आता या डोंगरावर विमान पडला होता तिथे. आमच्या डोंगरावर पडला होता विमान पहिला 65 साली बरं का. या 1965 मध्ये विमानी क्रॅश झालं होतं इथे. ओके. या डोंगरावर पडलं होतं का? नाही बरोबर. वरती पडलं होतं. त्याला आम्हाला आठवत मध्ये मला नाही आठवत का? आम्ही बार करी. पण बघा ना, कसं किती साधी माणसं आहेत तिकडची, आणि किती जीवन त्यांचं निसर्गाशी सुसंगत आहेत. आपण हा निसर्ग अनुभवण्यासाठी पैसे खर्च करून, वेळ खर्च करून इकडे येतो. मात्र ही माणसं आपल्या महाराष्ट्राची या भागात राहतात. खरोखर ही पिढी खूप धन्य आहे, म्हणजे नशीबवान आहे की एक निसर्गाची शुद्ध हवा यांना मिळत आहे, शुद्ध पाणी मिळत आहे. नाणेघाटाबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? नाणेघाट आता तिकडे लांब आमच्यापासून ना. हो, जास्त काही लांब नाही, 5-6 नाही किलोमीटर आहे, आहे. पण मग ते अंतर भरत आहे ना. आम्ही सहज तिकडनं जाते ना. हो, पूर्वी लोक तिकडनं यायचे वरती, खालनं म्हणजे पण तेव्हा पाय जायचे. पाय जायचे. पूर्वी आता ना पाय आता गाड्या जातो. आता पाय कोण जात. चला, आता आम्ही चाललो माळशेज घाटाला. थँक्यू. आता आम्हाला इंद्रायणी राईस तुमच्याकडनं हवा आहे, मिळेल का आता? मिळेल, पण आता सध्या ना स्टॉक स्टॉक संपत आला ना. जेवढा दिवाळीला मिळेल का? हा ठीक आहे, चला, थँक्यू. दीपावली तुम्हाला दे ना, किती लागेल तेवढं. चालेल, 100% घेऊया आम्ही. आमचं दिवाळी ground असणार. ओळखील तुम्हाला आता. 100% आम्ही इथं येतो. हो. तर असा हा सह्याद्रीचा भव्य परिसर, आणि श्रावणाचा महिना, हलक्या सरी इथे कोसळत आहेत. आणि जो काही कोकणाकडून येणारे जे ढग आहेत समुद्र सपाटीपासून, हे धुकं, हा पाऊस घेऊन येत आहेत. चला तर मग अजून एक सफर घेऊयात आपण या माळशेज घाटाची.